ह्याच्या अगोदर ना उज्जैन सेकंड ऑप्शन आहे, पहिला हैदराबाद होता का फक्त बिर्याणी खायला. थोडे फोटोशूट आणि हे माझं करूपर्यंत स्पॉट वाला. वेलकम बैक वेलकम बैक वेलकम बैक. टाइटल और थंबनेल तो आपने देख लिया होगा. थोड़ा पुराना लाइन है, थोड़ा नहीं बहुत पुराना लाइन है, बट जब भी कुछ स्टार्ट करने के लिए नहीं होता है तो ये बेस्ट लाइन लगता है मुझे स्टार्ट करने के लिए. बट एनीवेज महीनों से प्लान चल रहा था और लास्ट मोमेंट तक तो कैंसिल भी हो गया था क्योंकि बहुत कोशिश की थी टिकट के लिए, बट कुछ चांस ही नहीं था कि कंफर्म हो जाएगा कुछ टिकट. समहाउ हमारी यूनिटी जाग उठी और फिर सबने बोला कि जनरल से जाते, तो जनरल से जा रहे, बट प्लान कैंसिल नहीं करना है तो बस जनरल से निकल रहे. और एज ऑलवेज ये वीडियो हिंदी और मराठी में ही बनेगा, वो भी विदाउट सबटाइटल. हे करण्याने बॉडी नाही बनत बाबा. आपण ह्याचं तोंड बघा, ह्याचं पण तोंड बघा आणि माझं तर बघतातच. आम्ही तिघांनी कधी घरात अभ्यास नाही केला, हा जिम मध्ये येऊन अभ्यास करतोय. तू केला कधी अभ्यास घरी? काय करून जातो एक्झामला? सेम बाय, मी पण कधी कधी MCQs करून जातो. असं नाही, मला थेअरी थोडी लक्षात असते म्हणून ठीक आहे. आइटम से बात करनी नहीं आया. गाने सुन रहा है? कौन सा? वो कौन सा गाना था इसका मोहित? भाई ब्लॉग कोल्हापूर पर्यंत जाईल का नाही? हा पाठवू आपण कोल्हापूर पर्यंत कसे पण, कॉन्टॅक्ट काढू आपण इथून तिथून. भावा काय एवढं भाई, कळलं पाहिजे ना. जिम मध्ये असून इतका टाइम देतोय, स्पेशल फील करवतोय, हे मेन आहे. माहिती आहे तिला? अच्छा. अरे मैं क्या बोल रहा हूँ, अभी भी टाइम है, अभी भी पूछ रहा हूँ. चल ले उज्जैन. अरे आया है भाई, मैं बोल रहा हूँ ना, ज़्यादा लोग भी नहीं है, 5 जन है हम लोग से. तो क्या हुआ भाई, अमाउंट बहुत छोटी है, मतलब वो 5 दिन के हिसाब से. तो बोल रहा हूँ चांस है. वैसे भी अपन ऐसे नहीं निकाल नहीं सकते, ऐसे नहीं बोल सकता, बट अपना प्लान बनता ही नहीं है. करण अरे किधर क्या बना है, छोटे मोटे प्लान छोड़ के किधर. एक तो भाई इन लोग रिसोर्ट भी बोल रहे, रिसोर्ट भी नहीं बन रहा. वो रिसोर्ट का छोड़ दे भाई, मैं आप भी एक्वा जाके आ गया, बट तो वो बोल रहा हूँ प्लान नहीं बनते भाई, प्लान नहीं बनते. मोहित सांग जरा कधी प्लॅन. तू सोड वेळचो, तू काय सांगूच नको, सोड काय. ट्रेन आता जस्ट लागली आहे आणि तरी आम्ही ना इतके शिस्तीत चाललोय ना, जसे की आमचे रिझर्वेशन आहे. चला ना थोडं फार. ऐकतोय जा पळ. ए तू नको पळू मयुरेश, पडशील, ते परवडायचं ना भाई. स्टार्टिंगला 5 जण होतो आम्ही, म्हणजे 5 जण नक्की झालो होतो, पण आता लास्टला 4 जणच आहे आम्ही. पण सौरवनी लास्ट टायमाला हा बोलला, लिटरली सौरवला लास्टला विचारलं. हा घरी खोटा बोलून आला ते वेगळं गोष्ट, लास्ट मध्ये विचारलं तरी त्यांनी हा बोलला. आणि इकडे आमची पोरं कोण बिझी नसतं, काय नसतं, फक्त करायची इच्छा असली पाहिजे. काय बोलतो आता, पूर्ण झोपायचंच बोलतो. ठीक आहे, मी तुम्हाला मेंबर काउंट करवतो. आता इथे लाईट नाहीये. पहिला अजय, सौरव, मयुरेश. अरे ना ह्याचं ना एकदा इस्कॉनला पण नाव विसरलं होतं असं लगेच स्पॉट वाला. व्हिडिओ वाले नाही रे. त्यांनी रिग्रेट केलाय खूप मोठा. 1 2 3 4 जागा भेंडी एसी नाही. खोल मग जागा बघा, सगळं आमचंच आहे. आता 4 जण आम्ही असंच बसतो भाई. जे पाहिजे ती जागा. कुणाचे नखरे होते ही जागाचे? सिद्धेश. ऍक्च्युली सीन काय आहे की घरी सांगून आले होते की 5 जण आहे. ह्यानी तर खोटून म्हणजे जरा असा रिपोर्ट पूर्ण असं क्लेरिफाय करून घरी बोलून आलाय. पण मयुरेशनी ना घरी बोललं होतं की आम्ही 5 जण आहे, मग त्याच्यावरती त्याला परमिशन भेटली होती. पण आता आम्ही आहे 4च जण आणि एकाने पूर्ण लास्ट मोमेंटला कॅन्सल केलं.
हा आता ही व्हिडिओ कॉल वरती खोटं बोलतोय की एक जण वॉशरूम ला गेला. बघ कुठे झोपला बिपला का काय बघ. सिद्ध्या चायची मशीन तुझी गांड चायची मशीन. तू कर्जत मधून आलाय भाई. ते नाही तो नशीब तो शिर्डीच्या टायमाला कॉलेजला येऊन मग परत आला होता तो दादरला. येणार होता मग याला बोललो नको येऊ. हा कारण की आम्ही पण नाही येणार होतो. 4 वाजता बॅकला. ए तू राहतो कुठे बाबा गॅप बस ना तो कर्जतला राहतो. बाकी तू बॅक कडे लक्षच दे. अख्ख्या ट्रिपचा पैसा त्याच्यामध्ये भाई. पूर्ण शॉर्ट सिनेमॅटिक तिकडे यायला पाहिजे रील साठी म्हणून अख्खा नवीन आत्ता घेतलाय दादरवरून आम्ही. 350 कितीला घेतलाय? 250 घेतला पण नंतर 270 ला. हा अरे तो अजून एक होता तो 650 बोलत होता. त्याला बोललो जा घरी. आता काढा याच्यातूनच एक फोटो. सुरुवात करा इथून उडगातून काढा त्याचा. किती मोठे बघ ते किती मीटर जातं ते. बस ना तुला काय छत. अरे फक्त स्टेबलायझेशन साठी पाहिजे रे आपल्याला. असा अँगल पण नकोय मोठा. आणि मला ब्लॉगिंग साठी काय सेल्फी स्टिकची गरज पण नाही. प्रॉपरली जेवून प्रॉपरली पोट भरून झालंय. आता फक्त काय नाही आता जाऊन झोपायचं आणि डायरेक्ट उद्या सकाळीच उठेल मे बी. हा बजेट अगर आमच्या अकॉर्डिंग सगळं गेलं ना प्रॉपरली आणि जेवढा आम्ही विचार केला त्याच्याहून पण आम्ही थोडं वाचून आलो ना तर आम्ही तुम्हाला लास्टमध्ये बजेट सांगतो किती मध्ये केलं है ना. मग तुम्ही पण प्रॉपर प्लॅनिंग करू शकतात आणि मयुरेशला कॉन्टॅक्ट करू शकता. भाई तुम्हाला 10,000ची ट्रिप 5,000 मध्ये करू. बस पण फक्त कमिशन आहे. कमिशन 500 रुपये येणार ते मला. लक्झरी सुविधांसकट. हा असं नाही की ह्याच्यानेच गेलो त्याच्यानेच गेलो. हे तर आमची परिस्थिती अशी होती की तिकीटच कन्फर्म नाही झालं म्हणून जनरलने जावं लागतंय. पण स्टील अडथळे खूप आले पण आम्ही युनिटी ब्रदर आम्ही 2 जण रेडी झालो. 2 जण होती लास्टला डायरेक्ट काल रात्री जायचं. हा चला मी याला फोन केला. अरे सौरभ येतोय हो येतोय. अरे मला पण जसं मला मयुरेशनी 1 महिना अगोदर बोलला ना की जायचं. अरे चल ना भावा. ह्याच्या अगोदर ना उज्जैन सेकंड ऑप्शन आहे. पहिला हैदराबाद होता का फक्त बिर्याणी खायला. सौरव म्हणून चाललोय. सौरभ मुळे हा फक्त सौरव म्हणून चाललो. तो जर बोलला असता आम्ही गेलो असतो पण नाही. एक हे आदमी ऊपर खाली आलो फटाफट. ट्रेन खाली अंकल पुरा पटपट. ट्रिप नीट चालू पण नाही झाली. हा खर्च करवतोय हे ना. इकडेच गेले. कुठं गेला माझ्यानंतर वापिस आहे ना डायरेक्ट. वाचवले ना तर मी गॅरंटी देतो तुम्ही भाई तुम्हाला बजेटची गरजच नाही. खरं बोलतोय बजेटची गरज नाही अगर आम्ही ह्या बजेटमध्ये जाऊन आलो. तुला काय बोललो होतो हा डोरेमॉनचा गॅजेट घेऊन फिरतो भाई नाश्त्यासाठी. हे बघा काय टेन्शन नाहीये भाई नाश्त्यासाठी. तुम्हाला जे पाहिजे तो काढून दे. पूर्ण अख्खी खाऊ गल्ली आहे. सोने की जगह सोना है. मत कर रहा बात करता है तो हात काढा. पेड़ कहाँ लगेगा बैठने की जगह नहीं और सो रहा है. क्या कर घर पे रहना चाहिए ना. घर पे जा रहा हूँ घर पे जा रहे तो दूसरे नहीं जाएंगे. तो भाई महीने की प्लॅनिंग यहाँ पर खत्म होती है. मतलब फायनली यहाँ तक आई गई. मी आतमध्ये बसलो होतो म्हणून मला थंडी फील होत नव्हती पण आता वाटतंय माहिती काय. स्वेटर घालून बाहेर आलाय. तो अजय पण स्वेटर घालून बाहेर आलाय. याने तर स्वेटर आणलाच नाही आणि मी आणलाय पण आता माझा कंटाळा आलाय मला काढा. काल रात्री बसून म्हणजे आम्ही 3 वाजेपर्यंत बोलतच बसलो होतो सगळे. पण मयुरेश आणि अजय असे झोपलेत ना की वेंचोत त्या लोकांना महिन्याभराची झोपत नाही भेटली. असे झोपलेत भाई. तर किती वाजलेत आता भावा. वॉच घरी विसरलोय.
7:30 7:45 वाजले. हा मग 7:30ला उतरलो. आता 7:45 वाजले. थोडे फोटोशूट आणि हे माझं करूपर्यंत. पण आता मी लिटरली बोलतोय, मी आणि सौरव जे रूम मध्ये जाऊन झोपणार आहे ना, आणि पोहे इथे फेमस आहे ते आपल्या सौरवनी बोललं, भले की तू खाणार नाही ती वेगळी गोष्ट, याचा उपवास आहे, पण आम्ही तर खाऊ. त्यासाठी उद्या परत आम्ही खाऊ 2 वेळा, पण बघू कशी टेस्ट आहे. आम्ही 4 जण आहेत ओके, पण आम्हाला 5 जणांचा बेड दिला. 5+ खाली पण नको. खाली गादी आहे, म्हणजे इकडे पण तुम्ही गादी हातरा आणि वेंचत अजून जणांना आणा आणि झोपवा. 12 जण सोडते. हा तर आम्ही 4 जण आहेत. फॅमिली आता 12 जण सोडते. बरोबर आहे ना भाई, बघ ना इथे 5 जण आरामात मावताय, इथे एक खाली बसतील. हा आरसा थोडा कमी आहे, म्हणजे मोठा होता तो. अरे मोठा म्हणजे पूर्ण दिसत होतास तू त्याच्यामध्ये. एसी पण दिलाय. बाकी सगळ्यांनी सगळ्यात पहिला येऊन चार्जिंग लावलेत भाई. माझं पण बाकी आहे, मी फक्त हे रूम टूर द्यायचं होतं. माझे तर बाबा 2% चालू आहे बॅटरी आहे, त्याच्यावरती मी काढतोय, कारण की ह्याच्यानंतर मी चार्जिंग लावून डायरेक्ट झोपणार आहे. डायरेक्ट आपला हा जो बजेट आहे, हा माझा आहे, आपला जो बजेट आहे तो बजेट लाजला पाहिजे. लो बजेटला पण शरम येईल आपला. अरे इतक्या स्वस्तात भेटलाय ना तुम्हाला, मी सांगतो इतक्या स्वस्तात भेटलाय ना. आतापर्यंत आपले 2 दिवसाचा शॉर्ट झालंय सगळं. सोड आतापर्यंत जो आमचा बजेट होता ना, आतापर्यंत आमचा जो बजेट होता ना, त्याच्यामधून 2% पण नाही आम्ही घातले आतापर्यंत. आतापर्यंत ट्रेनची तिकीट काढली. आता असं वाटतं की आमची तिकीट बुक नाही झाली ना, ती परवडली. आणि तिकडे 450 गेले असते, ती उगाच न करण्याचेच गेले असते ना. हे तर आम्ही निवांत बसून आलोय, म्हणजे झोपून एक मिनिट, दोघं आम्ही झोपलो नाहीये, आपण दोघं झोपलो नाही, झाड झोपलो, बॅगींची रक्षा केली आपण. म्हणून तुमचे फोन आता जिवंत आहेत तुमच्या समोर. 2 दिवस आम्हाला काहीच नाहीये, फक्त जेवण. हे फक्त जरा नडतंय. ते पहिलाचा जो आम्ही बघितला ना, म्हणजे आम्ही पहिला जो बघितला होता तो पूर्ण आरसा दिला होता आम्हाला. अरे वेंचो 2 तासांनी बाहेर आलाय. आम्ही आंघोळ कधी करायची? ऍक्शन बोल ना लवड्या. तर आता जस्ट आंघोळ झाली आहे, म्हणजे मी 5 मिनिटात निघून आलो. आता ह्या लोकांच्या 40 मिनिटं गेलं. 40 मिनिटं फक्त 20 मिनिटं फक्त 20 मिनिटं. कितीला ते सांग. 9ला गेलो, एक्झॅक्ट 9ला गेलो होतो, आणि 9:18ला बाहेर आलोय. येऊन टाइम सांगितला 9. मी नाही सांगितलं. मामा किती वाजता आलो मी? काय टाइम? 9ला गेला, 9:40ला बाहेर आला. आता बाबा आमची आंघोळ झाली, म्हणजे माझी झाली आहे, मयुरेशची झाली, सौरव पण आताच जस्ट आला. आता अजय गेला, यांच्यात आता त्याला 1-1.5 तास लागेल यायला, म्हणजे आम्ही त्यांनी अर्धा तास, पाऊण तास. मग आता आम्हाला असं वाटतंय की 11:30ला आम्ही इथून निघू, फक्त नाश्ता करायला. आणि दर्शनाचा आम्ही असा विचार केला की दुपारी निघू 2-2:30ला, आणि ते एकदा निघाला तर सरळ रात्रीच यायचं इकडे झोपायला, मध्ये काय सीनच नाही. कंपेअरच गर्दी कमी असते. हा मग चांगली गोष्ट आहे ना ती. लवकर जे पण आहे ना ते इथून निघलं पाहिजे. ते असं त्याच डेटला या त्याच ह्याला या काय नाही, इथून श्रद्धा गेली बस आहे भाई, अजून काय नाही. आणि दुसरी गोष्ट ही आहे की हा रूम आम्हाला म्हणजे 12 लोकांचं असं बोलतात, 12 लोक आरामात झोपू शकतो. अरे म्हणजे असं खाली गादी पण दिली आहे, 3 गादी दिली, त्याच्यामध्ये अजून असं हातरून अजून त्यात 4-5 जण झोपू शकतात. एवढा रूम आम्हाला, आणि प्रायव्हेट बाथरूम विथ एसी, आम्हाला हा 2 दिवसासाठी 1500ला पडलाय. त्याने आम्हाला सांगितलं 3000 रुपये पर डे. हा 1 तास आपण फिरत होतो. हा ह्याच्यासाठी नाही, 1 तास नाही फिरलो, 15 मिनिटं जास्त फिरलो असेल. पण ऍक्च्युली ह्याच्यावर अगोदर जो तिथे वरती बघितला ना 202, तो बाप होता म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू ह्या. पण हा एरिया मोठा आहे, तो एरिया छोटा होता, पण तिथून जरा चांगली वाईब येत होती. इथून पण येते, पण स्टील मी तुम्हाला बजेट सांगतोय की फक्त रूमचा आमचा 2 दिवसाचा 1500 मध्ये आम्ही निपटलो. 500चा बजेट होता पर पर्सन पर डे. ओके, 500चा आता 200ला पडलाय, ते पण 2 दिवस. अजून काय पाहिजे भाई? आणि दुसरी गोष्ट ही आहे मयुरेश, इकडे काय आपण राहणार नाही. बरोबर ना बाबा, इथे राहायचंच असतं तर मग कशाला झालो असतो आम्ही इकडे, म्हणजे असं फक्त रूम मध्ये राहायचं. तर मग आज कुठे कुठे जाणार आहे ते पूर्ण एक्सप्लेन कर. तर आज आम्ही सगळ्यात पहिला 1 वाजता आपण मंदिरात जाऊ, महाकालच्या मंदिरात. ठीक आहे,
त्याच्यानंतर आपण आपल्याला जो वेळ भेटला, वेळ म्हणजे भेटणारच, लाईन एवढी नसणार, तर आपण बाजूलाच हरसिद्धी माता मंदिर आहे, चिंतामण गणेश मंदिर आहे, ते 2-3 स्पॉट झाले. विक्रमादित्यचं स्टॅच्यू आहे, हे 3 स्पॉट झाले. त्याच्यानंतर मग आपण संध्याकाळी 6 वाजता आपण जाणार शिप्रा नदीच्या आरतीला. त्याच्यानंतर 7 वाजता जाणार आपण ते हरसिद्धी माताचं ते हे बघायला, 1000 दिवे एकत्र लावतात, वर खाली पासून खाली लावतात 1000 दिवे. त्याच्यानंतर मग आपण जर ते जमलं तर आपण रात्री शयन आरतीला जाणार, जी 8:30ला असते, 8:30 ते 9च्या मध्ये असते. त्या शयन आरतीला जाऊ शकतो आपण. आणि त्याच्यानंतर आपण महाकाल कॉरिडॉर फिरणार पूर्ण. महाकाल कॉरिडॉर मध्ये पूर्ण त्याचे अवतार आहेत. ठीक आहे, हे आपला पहिल्या दिवसाचा प्लॅन आहे. आज 10 पर्यंत निपटतोय आम्ही, रात्री 10-10:30 पर्यंत निपटतोय. हे पूर्ण दिवसाचा प्लॅन. अगर आम्ही इथून 1-1:30ला निघालो, पण ह्याच्या अगोदर आम्हाला पोहे खायला जायचे. आम्ही सकाळ 7:30 वाजल्यापासून तडपतोय की पोहे खायला जायचंय, पोहे खायला. प्रॉपर 1ला निघालो ना, मग रात्री 10ला आलो नंतरही पण काही प्रॉब्लेम नाही. फिरव फक्त कॅमेरा फिरव. हा तर भाई नाश्ता करून आलो आम्ही आणि आता थोडासा चेंज आहे प्लॅनमध्ये. जे आम्ही उद्या करणार होतो ते आम्ही आज करणार आहे आणि जे आज करणार होतो ते उद्या करणार आहे. बस म्हणजे जिथे आम्ही उद्या जाणार होतो, जे स्पॉट ठरवले होते आम्ही ते आज जाणार आहे. कारण की आम्हाला एक चांगली डील भेटली आणि स्वस्तात भेटली आहे, म्हणून आम्ही विचार करतोय. आता आम्ही इकडे 2 दिवस आहेच कसं पण उज्जैनमध्ये, आणि जितके पण मंदिर आहे ते आमच्या आजूबाजूलाच आहे. मग जितके पण ते आजूबाजू आले आहेत ना, तर ते आम्ही उद्या पण करू शकतो मस्त प्रॉपरली रेस्ट करून. आणि आज आम्हाला ती एकदम चांगलीवाली डील भेटली आणि स्वस्तात भेटली आहे, म्हणून मग आम्ही जितके पण ते उद्याचे स्पॉट्स होते, आता मला लक्षात नाही, हा वाला व्हिडिओ इकडेच थांबवतो. हा वाला व्हिडिओ इथेच एंड करूया. बाकीची स्टोरी पुढच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया. कारण की मला आता ते 20 मिनिटाचे 25 मिनिटाचे ब्लॉग नाही बनवायचे आणि खूप मोठं होतं ते, आणि इतकं च्युइंगमसारखं असं खेचायचं पण नाही आहे, म्हणून हा व्हिडिओ इथे ठेवूया. बाकी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा तो भाई काल भैरव मंदिर पहुंच गए और हैजा बनाई गांडेला जाऊंगा.